मला एकदा होऊ शकते ना तर मला काहीतरी होऊ शकतं. मी हा विचार करतो नाही मला याला काहीतरी विचार करतो थांब. मी स्वतः ते सेफ झालो. हेकर्समध्ये त्याची संपूर्ण आजूबाजूची जागा होती त्याचे सोर्सेस मी पाहिले की कुठे कुठे जाऊ शकतो किंवा काय काय करू शकतो असं मी पहिल्यांदा पाहिलं. शांत राहिलो कारण माहिती आहे जर आपण जर जास्त हालचाल केली आणि त्याला जर भीती वाटली सापाला त्या आकृती आणि तो फक्त शांत होता. मग मी सुद्धा माझ्या आजूबाजूला पाहिलं त्याच्या अशा काळ्या काळ्या ऑफिस होती प्रस्ताव दोनच्या वाटेवरून आला रामफॉल कॅम्प बीमला साधला सतत ॲडव्हान्सचा धोका अंगावर येणाऱ्या हँगिंग ग्लेशियर्सवरून जाणारा मार्ग याशिवाय पुणे 40 ते 60 तापमान. गुड क्वेश्चन. आमच्या इकडचे म्हणजे आमचे दादा वगैरे सिनियर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की राजगडला आम्ही चालू आहे तुला यायचं आहे का जवळपास एक 30 एक मुलं होती आमच्या सगळ्या सोसायटी किंवा नंतर येते आणि त्याच्या पहिल्यापासून मला एक क्युरियोसिटी होती की बाबा हे डोंगर म्हणजे काय असतात किंवा जंगलामध्ये काय असतं. ब्रेक केलं तर अशी कुठली डबल दिसली तुम्हाला गोष्ट किंवा वेगळी दिसली जसं की तुम्ही आपल्याला सांगू शकता. स्ट्रक्चर वेगळं असतं वेगळी झाडं असतात. तर कांचनजंगाच्या ट्रेक करत असताना म्हणजे कांचनजंगामध्ये बेस कॅम्पपर्यंत पोहोचताना साधारण एक 7 दिवसांचा ट्रेक. तो ट्रेक करत असताना हिमालयामधून जात असताना एक वेगळ्याच प्रकारची वनस्पती दिसली जी पाहून अशी भीती वाटत होती. म्हणजे साप पाहिल्यानंतर संपूर्ण भीती वाटते पडतात त्याचा अंदाजा वेगळा असतो असला आहे ना त्याचा आकारच असा होता ना की तो म्हणजे शब्दच नाही इतका भीतीदायक आकार होता. माझे लोक आहेत पुणे कॅम्पला लागतोय आणि तो असा विचित्र वाटला की आपण कोणत्या भागात आलो पुणे काय